नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक खास व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत. शिवसेना शिंदे गट, सॉरी माफ करा, शिंदे गट म्हणण्यापेक्षा खरी शिवसेना म्हणून आता सध्या उदयास आलेली शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारी शिवसेना खऱ्या रूपाने अस्तित्वात येत आहे अमरावती शहरामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अमरावती शहराला संपर्क प्रमुख म्हणून लाभलेले आहेत आप्पासाहेब पाटील, जे की पाचोऱ्याचे आमदार आहेत. तर आज त्यांची एक विशेष भेट आपण घेणार आहोत. संपर्क प्रमुख म्हणून जेव्हा ते अमरावतीला लाभलेले आहेत, तर त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या नवीन योजना किंवा आणखी काय परिवर्तन इथे घडून येणार आहे याबद्दल आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम अमरावती शहरामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिलात त्याबद्दल खरंच आमच्या चॅनलतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम मला हा प्रश्न विचारायचा आहे की मला असं वाटतं की 1 महिना पण झाला नाही आपली नियुक्ती होऊन, आणि या 1 महिन्यामध्ये कदाचित 4-5दा तरी तुम्ही अमरावती शहराला व्हिजिट दिलेली आहे आणि तुमचे जेवढे पण नेते आहेत किंवा तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना व्हिजिट केलेली आहे आणि ते सगळं दिसते आहे. तर आणखी कुठलं परिवर्तन तुम्ही अमरावती शहरामध्ये बघू इच्छिता? निश्चितपणे पहिल्यांदा मी वुमन्स 24 चॅनलचं मी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की मी ज्या दिवशी संपर्क प्रमुखाचा पदभार स्वीकारला त्याच दिवशी मला वाटतं मला संपर्क केला, परंतु दुर्दैवाने आपली भेट होऊ शकली नाही. परंतु आज पुन्हा आपण मला संपर्क साधून माझी मुलाखत घ्यायला आलात, त्याबद्दल आपले न्यूज चॅनलचे आणि आपले मनापासून आभार. खरं म्हणजे मला सांगताना आनंद होतो की आमच्या पक्षाचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून अमरावती जिल्ह्यासारख्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर टाकली. त्याबद्दल तर मी पहिल्यांदा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो. आणि माझा एक स्वभाव आहे की मला जे पद असेल ते पदाला न्याय देण्याची भूमिका जर का आपली असेल तरच ते पद स्वीकारावं, अन्यथा ते पद स्वीकारू नये या भावनेने चालणारा मी माणूस आहे. मी पूर्वी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, एस.टी. कामगार सेनेचा जिल्हा प्रमुख होतो, नगराध्यक्ष होतो, तिसऱ्यांदा मी आता आमदार आहे. पण जे पद आपल्याकडे असेल ते पदाला न्याय दिला पाहिजे या भूमिकेतून ज्या दिवसापासून मला संपर्क प्रमुख पद दिलं त्या दिवसापासून मी इथे जवळपास 5वा-6वा राऊंड या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना एक अशी परिस्थिती अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची होती की इथे शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर उबाठा सुद्धा बऱ्यापैकी या लोकसभा मतदारसंघामध्ये काही तालुक्यांमध्ये पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते होते आहेत. आणि अशा याच्यामध्ये शिवसेना पुन्हा उभी करणं हे थोडंसं चॅलेंजिंग काम होतं आहे. परंतु मी जेव्हा सगळ्या जिल्हा प्रमुख असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, मग शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत गेलो, त्यांना विश्वासात घेत गेलो. आणि हे सगळं पाहता पाहता जेवढे 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात आहे त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. आणि जी पहिली जबाबदारी माझ्यावर होती ती म्हणजे SIRच्या प्रोग्रामची, की SIRच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर BLAची नेमणूक करणे, तो BLA ऑनलाईन करणे आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येक BLAला प्रशिक्षण देणे, ही जी जबाबदारी होती, ही जबाबदारी मला सांगताना आनंद होतो की ज्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, शिवसैनिकांवर म्हणजे असं समजा की तो अतिशय थंड झालेला, की ज्याला काहीच सहारा वाटत नाही की माझ्या मागे कोण आहे, माझ्या पाठीशी कोण आहे, हे त्याला दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये मला आज सांगताना आनंद होतो की महाराष्ट्रात अमरावती लोकसभा मतदारसंघ हा असा पहिला ठरला की या अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या BLAंचं 100% BLAंची नियुक्ती होऊन त्यांचं ऑनलाईन प्रशिक्षण झालं. हे अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. दुसरं महत्त्वाचं, आज मला एक मोठा पाठिंबा, म्हणजे मलाही वाटायचं की मी एकटा आहे
आणि माझ्यासोबत हे आमचे सगळे तळागाळातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी घेऊन आपल्याला जायचं आहे. पण आज अतिशय आनंद ह्या गोष्टीचा झाला की ज्या व्यक्तीने शेतकरी, कामगार आणि अपंगांसाठी आपलं आयुष्य घातलं असे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर किंवा त्यांना आमदार केल्याच्या नंतर आज मला वाटतं फक्त विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या शेतकरी बांधवांमध्ये किंवा अपंगांमध्ये, तरुणांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच वातावरण आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं. तो एक मोठा सपोर्ट मला बच्चू भाऊंच्या रूपाने या ठिकाणी. बरोबर. दादा, आता नुकतीच महानगरपालिका झाली आणि त्याच्या नंतर मला वाटतं तुमची नियुक्ती झाली, बरोबर ना? तर महानगरपालिकेमध्ये जेवढे पण उमेदवार उभे केले होते त्यांच्या तुलनेमध्ये शिवसेना काहीच करू शकली नाही. फक्त 3 उमेदवार मला वाटतं की शिवसेनेचे आलेले आहेत आणि तेही वेळेवर त्यांनी प्रवेश घेतला आणि पक्षामध्ये आणि तिकीट घेऊन ते आलेले होते. आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुमची काय मेन भूमिका असेल की काय होणार आता? नाही, निश्चित मी जी काही चर्चा केली, सगळ्यांना विश्वासात घेतलं, सगळ्यांकडून ऐकून घेतलं, तर ती मला वाटतं अमरावती जनतेची अजिबात चूक नाही. जनता आपल्या पाठीशी होती, परंतु दुर्दैवाने आमच्यातले असलेले मतभेद किंवा आम्ही चुकीने दिलेले पद किंवा चुकीने दिलेले उमेदवार याच्यामुळेच आपला पराभव झाला. आपला पराभव जनतेने केलेला नाही. अच्छा, तर तुमचं म्हणणं असं आहे की आपसातल्या अंतर्गत असलेल्या मतभेदामुळेच शिवसेना इथे मागे आलेली आहे किंवा त्यांचा अपयश झालेला आहे. अमरावतीची जनता ही 100% शिवसेनेच्या सोबत आहे. कारण ह्या अमरावती लोकसभा मतदारसंघाने 2 वेळा खासदार दिले शिवसेनेला, इथं आमदार दिलेले आहेत, इथं अमरावतीमध्ये नगरसेवक आपले आलेले आहेत. असं असताना आपण जनतेला दोष देऊ शकत नाही. जो दोष होता तो आमच्या आपसात होता आणि ती जी आपसातली जी द्विधा परिस्थिती आहे किंवा जे मतभेद आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न मी करतोय. मला खात्री आहे की हे मतभेद दूर करून पुन्हा एकदा शिवसेना ही जोमाने कामाला लागून आपल्या अपयशाचा बदला घेऊन त्याचं रूपांतर आम्ही यशात करू आणि पुन्हा शिवसेनेचा भगवा या अमरावती महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल इथे आपल्याला फडकताना दिसेल. नक्कीच. आता तर बच्चूभाऊंची साथ तुम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे एक से भले दो असं म्हणत नक्की शिवसेनेचा झेंडा अमरावती जिल्ह्यामध्ये उभारणार याची तर शंका राहिलेलीच नाही आता मुळात. तर दादा, परत एक विचारायचं होतं मला की बच्चूभाऊंचं जे नेतृत्व आहे ते तडफदार आहे, आपलं जे नेतृत्व आहे हे शांततामयी आहे. तर काय वाटतं तुम्हाला, जुळून निघेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील? नाही, मला असं वाटतं की तेच बरोबर असतं. एक आर्थिंग आणि एक मेन, या 2 वायरी असल्या तर लाईट लागतं. दोघं जर मेन लाईनी असल्या त्याचा फॉल्ट होतो. त्याच्यामुळे मेन आणि आर्थिंग जर का असेल तर लाईटाचा प्रकाश पडतो, अन्यथा लाईट बल्ब होतो. क्या बात आहे. नक्कीच मला या चर्चेतून हे जाणवलं की हे जे लाईट आहे हे नक्कीच चमकणार आहे आणि अख्खा अमरावती जिल्हा या लाईटामध्ये उजळून निघणार आहे याची शाश्वती मला दादांच्या बोलण्यावरून तर नक्कीच जाणवते. दादा, तुम्ही आम्हाला तुमचा जो मौल्यवान वेळ दिला, आजच्या पुन्हा धावपळीच्या वेळेमध्ये आम्हाला जरासा वेळ दिला, त्याबद्दल वुमन्स 24 चॅनलतर्फे मी प्रीती साऊ संपादिका आपले खूप खूप आभार मानते. आणि परत अशाच छोट्या मोठ्या घडामोडी जर राहिल्या तर आम्हाला नक्कीच तुम्ही इंटरव्ह्यू द्या अशी आमची विनंती असेल तुम्हाला. तर आपण आतापर्यंत बघत होतो आप्पासाहेब यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे आणि त्यांची पूर्ण भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. तर अशाच नवनवीन मुलाखतीकरिता आणि घडामोडीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.